1:30 वाजायला 15 मिनिटं बाकी आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात नेहमीसारखं आमचं आवरून झालं. आम्ही सगळे तयार झालेलो आहोत. हे बघा, छान असा आमचा लुक आहे. परिबेलाने मस्त सेम फ्रॉक घातलेला आहे. मम्मीने पण मस्त हा टोमॅटो कलरचा कुर्ता घातलाय. एकदम मस्त दिसते मम्मी. तर या अगोदर आपण भरपूर कॅसल्स बघितलेले आहे. मम्मीला सुद्धा आम्ही जर्मनीला घेऊन गेलो होतो, तर तिथलं सुद्धा कॅसल तुम्ही बघितलं. इवन लक्झमबर्गचं जे कॅसल आहे, जिथे जिथे आम्ही जातो तिथे तिथलं कॅसल जेव्हा पॉसिबल होतं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. त्याचं कारण हे का परीला स्पेशली कॅसल्स किंवा जी हिस्ट्रीच्या ज्या गोष्टी आहे ना, त्या परीला बघायला खूप आवडतात आणि त्या गोष्टी जाणून घ्यायला परीला खूप आवडतात. पण यावेळेस मी तुम्हाला एकदम सुंदर, तुम्ही आता आपल्या व्हिडिओमध्ये कधीच बघितलेलं नाही आहे कॅसल, असं दाखवणार आहे मी. आणि इतकं कलरफुल आहे, इतकं सुंदर आहे ते. फेरीटेल कॅसल तर आहेच ते, पण ते बघितल्यानंतर असं वाटतं आपण डिझनीलँडलाच आलेलो आहोत का, कारण की त्याचं जे स्ट्रक्चर आहे ॲक्च्युली ते तसंच आहे आणि एकदम कलरफुल आहे. तर हे दाखवण्यासाठी खरंच एक्सायटेड आहे मी आणि तुम्हाला नक्की आवडणार. आणि आम्ही जेव्हा पण ट्रिप प्लॅन करतो तर नेहमी आम्ही परिबेलाचा विचार करत असतो. त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या आम्ही करत असतो आणि हे व्हिडिओमध्ये मी नेहमी दाखवलेलं आहे आणि त्या किती एन्जॉय करतात हे पण दाखवलेलं आहे. तर या दोघी तर एक्सायटेड आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मम्मीसाठी सुद्धा हे कॅसल बघणं वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. या अगोदरचं तर मम्मीने बघितलं जर्मनीचं, पण इथलं जे आहे ते थोडंसं वेगळं आहे. तर आणि त्यासोबतच अजून भरपूर गोष्टी आहे ज्या बाकीच्या कॅसलपेक्षा थोड्या वेगळ्या असणार आहे. तर चला आता निघायचं आपण. चला सिंड्रा टाउनमध्ये आपण आलो आहोत. तरी पण अजून 24 मिनिटं दाखवत आहे पोहोचायला. पण हे जे टाउन आहे ना, असं डोंगरावर आहे, खूप सुंदर आहे. आपण आहोत आता सिंट्रा टाउनमध्ये आणि आम्ही ऑनलाईन तिकीट्स बुक केले होते. तर तुम्ही पॅलेसचं पण एक तिकीट घेऊ शकता. फक्त पॅलेसच बघता येतो. आणि तुम्हाला जर इथलं जे गार्डन आहे, नेचर गार्डन आहे, ते सुद्धा बघायचं असेल तर असे दोन्ही वेचे तिकीट घेऊ शकता. आम्ही काय केलेलं आहे, पॅलेसचं पण तिकीट घेतलेलं आहे आणि हे नेचर गार्डन आहे तिथलं पण घेतलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही ऑनलाईन तिकीट्स बुक केले होते. त्याचं कारण हे का क्यूमध्ये खूप वेळ थांबावं लागतं, अर्धा-1 तास लागू शकतो. कारण की आता सुट्ट्या चालू आहे तर गर्दी भरपूर प्रमाणात असते. तुम्हाला दाखवते बघा. आता आमचा जो टायमिंग आहे ना, 1:30 वाजताचा आहे पॅलेस बघण्यासाठी. आणि इथे तुमचा जो स्लॉट असतो, तो जो टायमिंग असतो त्याच टायमिंगला तुम्ही जाऊ शकता. आणि आम्ही शटलसुद्धा बुक केलेले आहे. ते पण ऑप्शन्स असतात, पण त्याचे वेगळे चार्जेस असतात. किंवा तुम्ही पायी सुद्धा जाऊ शकतात, पण आम्ही त्याचे चार्जेस पे केलेले आहे शटलचे. तर आम्ही शटलने जाणार आहोत पॅलेसपर्यंत. राईट. ते जे लोक उभे आहेत ना, ते शटलसाठी आहे. हो. आणि इथून वरती जाण्यासाठी 30 मिनिटं लागतात, 30 मिनिट्स लागतात. तर त्या बेटर की तुम्ही शटल पण ॲडव्हान्समध्ये बुक करा. आणि ही जी फर्स्ट क्यू तुम्हाला दिसते ती विथ तिकीट्स आहे, म्हणजे ऑनलाईन बुकिंगची आहे. हो. आणि ती जी तुमच्या मागे दिसते ती विदाउट बुकिंगची आहे. तर आता 12:15 झालेले आहे. अजून आपल्याकडे 1-1.25 तास बाकी आहे. तर 1:15 पर्यंत आपण इथे येऊ. नाही, पावणे 1 वाजेपर्यंत येऊ. आणि तोपर्यंत आपण काय करू, हे अर्ध्या तासामध्ये हे जे गार्डन आहे ते फिरून घेऊ. एवढा दिवस इतकं कडक ऊन होतं आणि असे चटके लागत होते. आणि आजचं जे वेदर आहे एकदम क्लाउडी आहे आणि खूपच जास्त थंडी वाजते. आणि आम्ही काय केलेलं दाखवतो बघा, क्यू मध्ये आता हे थांबलेत, तिथून तिकीट घेतील आणि मग ते जातील. आणि हे जे गार्डन आहे खूप सुंदर आहे. फोटोजमध्ये इतकं सुंदर दिसत होतं. तर आम्ही विचार केला आता पॅलेस तर बघणारच आहोत, पण हे जे नेचर गार्डन आहे ते पण बघूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. चला. थंडी वाजते खूपच ना. पण आम्ही जॅकेटच घेतलं नाही. आम्हाला वाटलं नेहमीसारखं एवढं गरम होतं तर मग जॅकेट कॅरी करून काय फायदा. छान एकदम है ना, मस्त आहे ना. फोटोज काढायचे तुझे इथे उभे राहा.
इथून जाऊ. खूप छान आहे, मस्त आहे. थोडा वेगळा एक्सपिरियन्स आहे ना बाबू. बर्डचा आवाज येते बा. पुढे तर अजून छान आहे, मला असं वाटतं तिथून पण रस्ता आहे जायला. आणि इथे पण हे जे पॅलेसच्या आजूबाजूला पूर्ण गार्डन आहे, पार्क आहे, आणि वरती हिल वरती ते पॅलेस आहे. हो ना. विचार करा, खेळायला नाही त्या पॅलेसला जायला शटरने 30 मिनिटं लागतात. म्हणजे ते किती उंचावर असेल. पण नाही, तो जो रस्ता आहे तो पण खूप स्टीफ आहे, असं वळणावळणाचा आहे ना, त्यामुळे त्याला वेळ लागतो भरपूर. काय काय लोक तर मी बघितले पायी येत होते. म्हटलं एवढं शटरने न जाता पायी गेलो तर कधी पोहोचणार. आणि परिबेला तेवढं चालणारच नाही. आई पण आणि आई पण सवय नाहीये. इथून वरती जायचं आपल्याला. इथून वरती गेलो होते ना आपल्याला, इथून जायचं ना वरती. चला इकडून पण जाऊ शकतो. ते स्टेप्सने जायचं नसेल तर इथून पण जाऊ शकतो. येईल मला असं वाटतं कडक होऊन अजून हळूहळू, नाही का. हे जे नेचर गार्डन आहे हे खूप मोठं आहे. आणि याला ॲक्च्युली ना थोडा वेळ पाहिजे असं हळूहळू बघायला. आणि आता तरी पण आमच्याकडे अर्धा तास आहे. अर्धा तासामध्ये आम्हाला जेवढं बघता येतं तेवढं बघतोय आम्ही. कारण की 1:30चा टायमिंग आहे आपल्याला. 15 मिनटं अगोदरच आहे ना क्यूमध्ये थांबावं लागणार. पण मला असं वाटतं इथे वरती जायला रस्ता आहे. इथून पण आहे, समोर पण रस्ता आहे तिथे नेचर गार्डनचा. इथे पण भरपूर लोक चालले. तर रस्ता आहे वरती. इथे जाऊया आपण. चलो. It's time for vacation. Yes. Vacation. Let's go. ते फोटोज बघितले होते मी. खूप सुंदर असं हे होतं, छोटासा लेक होता आणि ते खूप सुंदर होतं. ते मला कुठे ते बघते मी. इथे एक हाऊस सुद्धा आहे एवढ्या जंगलामध्ये किंवा मग इतक्या. हो ना, कसं बांधलं असेल ते. स्नो व्हाईटचं घर दाखवून. आणि आज असं झालेलं आहे उन्हात उभं राहायला पाहिजे असं वाटतं. थोडा वेळ उन्हात थांबू, एवढी थंडी वाजते. मे बी इथे खूप जास्त झाडं आहे आणि हवा पण खूप जास्त आहे, त्यामुळे थंडी वाजते. आम्ही ना 10 मिनटं थांबलो होतो उन्हात. थोडं 5-1 मिनटं उन्हात थांबू आणि परत जाऊ. स्नो व्हाईट स्नो व्हाईट हा ना. ज्यांना ट्रेकिंग करायला आवडतं त्यांच्यासाठी ही खूपच चांगली प्लेस आहे. म्हणजे त्यांच्यासाठी तर हे पॅराडाईजच म्हणू आपण. इथे खूप ठिकाणी तुम्ही वरती जाऊ शकतात. मम्मी तसं बघा, ही शटल असते. अगं हळू. दीदी ऑलरेडी खाली गेलेली आहे. इथे लेव्हेंडरचे खूप सारे झाडं दिसतात. हे जे पॅलेस आहे या पॅलेसचं नाव आहे नॅशनल पॅलेस ऑफ पेना. आणि आम्ही शटलची वाट बघत आहोत. क्यूमध्ये थांबलेलो आहोत आम्ही. त्याने तिकीटसुद्धा आमचे चेक केले. आणि जे पार्क आहे तर इथून वरती जाऊन सेकंड लेफ्ट आहे ना तिथे आहे. पण आमचं पॅलेस बघणं इम्पॉर्टंट आहे. ते बघून झाल्यानंतर आम्ही गार्डन बघणार आहोत. खूप मोठे मोठे स्टोन्स आहे, खूप सुंदर आहे ते. ते अगोदर परिबेलाला म्हटलं तुम्ही ना खाऊन घ्या कारण की फूड अलाउड नाही आहे शटलमध्ये. तर बघूया आता. वरती जायला लागणार आहे अर्धा तास. म्हणजे खूप वरती आहे ते. आणि जे रस्ते आहेत ते पण असे गोल 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 वळणावरती आहे. त्यामुळे मग ते स्लो गाडी मे बी चालवत असतील. आणि ज्यांना पायी जायचं ते पायी सुद्धा जाऊ शकता. आणि याचे शटल आहे त्याच्यासाठी. हो. आणि याचे हो. आणि याचे शटल तुम्हाला शटलने जर जायचं असेल त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आहे. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं. ज्यांना जायचं नाही आहे शटलने तर ते पायी सुद्धा जातात. पण आता मम्मी आहे, परिबेला आहे, त्यामुळे आम्ही विचार केला का शटल बेटर राहील. जर तुम्ही ऑनलाईन बुक नसेल तर इथून पण तुम्ही तिकीट घेऊ शकता. हो. €3 पर पर्सन चार्जेस आहे. ओके, €3. पण ऑनलाईन कमी पडतं तर बेटर की ऑनलाईनच बुक करा. आणि क्यूमध्ये पण थांबायची गरज पडत नाही. तो टाइम वाचतो. ओके चला. हां चालेल.
म्हणजे वरतून तुम्ही जेव्हा येतात ना पॅलेस बघून तर याच ठिकाणी ते ड्रॉप करतात, जिथून बसतात तर तिथेच ड्रॉप करतात. हां निघालो आहोत आता आम्ही. काय बघा सगळे बसलेले आहे आणि काही लोक उभे सुद्धा राहिलेले आहेत. आणि काहीचा जो टायमिंग आहे पॅलेसला जाण्याचा 1 वाजताचा आहे, कोणाचा 1:30चा आहे, मिक्स आहे. काय काय लोक तुम्हाला पायी पायी जाताना सुद्धा दिसतील, ते पण दाखवते मी तुम्हाला. पण तुम्ही बघू शकता आजूबाजूला इतके झाडं आहे, एकदम घनदाट झाडं आहे आणि भारी वाटतं, एकदम मस्त वाटतं. आणि हा पॅलेस खरंच पहिल्यांदा असं बघितलेला आहे का एवढं उंचावर आहे. आणि स्पेशली शटलने जावं लागतं त्याच्यासाठी. मिनटं लागले. 20 सेकंड. चल चल 2-3 मिनटंच लागले. चला इथून चल. चला हो समोरच आहे. चला आता बघूया कसं म्हणजे खूप सुंदर आहे, असं कलरफुल एकदम. खूप खूप सुंदर पॅलेस आहे, कलरफुल आहे एकदम. आणि या पॅलेसला फेरीटेल पॅलेससुद्धा म्हणतात. आणि थोडंसं ना ती डिझाईन आहे ना डिझनीलँडसारखी सुद्धा आहे, तसं फील होतं ॲक्च्युली. चला जायचं आता आपण वरती, तर आपल्याला तिथून पूर्ण दिसेल. आहे हो आता झाले 1252. चल तर हे ना हे खाऊ द्यायची. हां त्यानंतर आपण वरती जाऊ. हो 40 मिनटं बाकी आहे अजून आपल्याकडे. शटलला ॲक्च्युली फक्त 5 मिनिटं लागतात, पण मी ऑनलाईन बघितलं 30 मिनिट्स लागतात, पण ॲक्च्युली 5 मिनिटं लागतात. मे बी 30 मिनिट्स वॉक करून लागत असते. पुढे जाऊ ना, तिथून एकदम क्लिअर दिसेल. हो ना. आणि काम पण चालू आहे पॅलेसचं अजून. चला आता आपण वरती जाऊया. भरपूर जणांचं बघून झालेलं आहे वाटतं, कारण की स्लॉट्स आहे वेगवेगळ्या टायमिंगचे. तोपर्यंत आपण आतमध्ये जाण्या अगोदर आपण वरती जाऊ शकतो. आणि अजून सुद्धा बघा काम चालू आहे पॅलेसचं, म्हणजे त्याला मेंटेन ठेवण्यासाठी ना मध्ये मध्ये ते कलर करणं असो किंवा काय एखादी साईड रिनोव्हेशन वगैरे चालू असतं. म्हणून म्हणून ते चांगलं अट्रॅक्शन आहे ना, मेंटेन ठेवता म्हणून लोक येतात बघायला. आणि इथे मी नेहमी बघते असं कॅसल असो किंवा पॅलेस असो ना, तिथे नेहमी गर्दी असते. आहे पाणी. चला चला चला. वाव किती सुंदर आहे. आतापर्यंतचा बघितलेला सगळ्यात बेस्ट पॅलेस. हे किती सुंदर आहे बघ. हो ना. खूप छान यूज करतात. ब्लू कलरची मोस्टली त्याच्यावर डिझाईन असते. तुम्हाला आता आम्ही हे पॅलेस दाखवू. किती सुंदर आहे. वाव. हो ना, आतापर्यंतचा बघितलेला सगळ्यात बेस्ट आहे. इथून दाखवत. आणि भरपूर भारतीय सुद्धा दिसत आहेत. हां हो डोम आहे ना. थांबा मी इकडून पूर्ण दाखवते.
हे बघा असा आहे हा पॅलेस. आणि पोर्तुगीज फ्लॅग पण आहे तिथे. गर्दी बघा किती आहे. आणि इथून सुद्धा सिटी खूप सुंदर दिसते खाली गेल्यानंतर. पण खूप सुंदर मेंटेन केलेला आहे. त्याच्यावरची जी डिझाईन आहे ती पण खूप सुंदर आहे. महत्त्वाचं म्हणजे याला येलो कलर दिलेला आहे ना, त्यामुळे खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो हा पॅलेस. चला हो वॉशरूम्स आहेत आणि हा जो एंट्रन्स आहे तो पॅलेसला जाण्यासाठी. हो आपल्याकडे अजून थोडा वेळ आहे तर आपण इथे पुढे जाऊन राऊंड मारून येऊ. चल. हे थोडं सोविनर शॉप आणि हां बिझनेस आयटम्स. म्युझियम 1:30 वाजायला 15 मिनिटं बाकी आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया. इथे एक मोठा गेट आहे. ज्यावेळी काही मला वाटतं युद्ध वगैरे होत असेल Maybe. त्यावेळी बंद करत असतील हो चेनने. हो खाली बघा हे असं लावलेलं आहे. डोर येतो. चल बरं. बघा हो 1:30 वाजता त्यांचा टायमिंग आहे. स्लॉट्स असेल. स्टार्ट झालेला आहे. चला या साईडची जी लाईन आहे ना तर ते फक्त पॅलेस बाहेरूनच बघण्यासाठी आहे. आणि आपले ही जी लाईन आहे ना हे फक्त ही पूर्ण बघण्याची लाईन आहे. म्हणजे आतमधून पण आणि पूर्ण पॅलेससाठी ॲक्च्युली. चला आणि मला जर फक्त बाहेरून बघायचं असेल तर ते फ्री आहे. हो तिथे चार्जेस नाही आहे. ऐकू शकतो. तिथे जागोजागी टॉयलेट सुद्धा आहे. चला आता आपण चाललो आहोत. आणि एक चेक पॉईंट नाही 3-4 ठिकाणी चेक पॉईंट आहे. म्हणजे तिकीट्सचे आपल्याला स्कॅन करावे लागतात. आपण आतमध्ये आलो आहोत. आम्ही आतमध्ये आलो आहोत. बघा तिथून आता आपल्याला वरती जायचं आहे. त्या साईडचं बंद केलं आहे. वाव त्यामध्ये तुम्ही नंबर टाकू शकता तर इन्फॉर्मेशन घेऊ शकता. सुंदर प्लेस आहे. फक्त एवढंच काय आतमध्ये नाही जाऊ शकत. इथूनच तुम्ही असं फोटोज वगैरे काढू शकता. आणि या टाईल्स बघा ना एकदम वेगळ्या आहे. कप्स येस इथे ते कप केक्स वगैरे ठेवत असेल तेव्हाच ते अजून ठेवले त्यांनी. हो इथे किती वेगवेगळे कलेक्शन आहे बघ मम्मी त्यांचं. डिनर सेट आहे पूर्ण. प्लीज डू नॉट टच. किती सुंदर आहे. हा त्यांचा डायनिंग एरिया आहे. किती सुंदर आहे बघा. परी परी इट्स सो ब्युटिफुल. खूप सुंदर आहे. हां 10 फॅमिलीज होते. ओके तू कुठे रीड केलं. मे बी हा जो एरिया आहे नाही का जेवण झाल्यावर नॉर्मली असं राऊंड मारायचं शतपावली करण्यासाठी असू शकतो. कारण की इथून असा रस्ता आहे तिथे असं जाण्याचा. आणि हा एक रूम आहे. बेडरूम आहे त्यांना.
ऑफ चेंबरलेन. Dining room and bed. इथे ते सकाळी उठत असतील तर लगेच टी ब्रेकफास्ट इथेच होत असेल त्यांचा. And washroom. असेल तिकडे. खूप जुनं आहे मला असं वाटतं नाही का? खूप 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 जुनं. परफेक्ट आहे. हो हे कार्विंग्स किती परफेक्ट आहे. हो ना. किती वर्षापूर्वीच आहे ते. लाईक हा स्टडी टेबल असू शकतो कारण की त्या टेबल वगैरे आहे ते रिलॅक्स होण्यासाठी आहे त्यांचा हा. ऑफिस ऑफ किंग कार्लोस. तर किंग कार्लोस त्यांचं ऑफिस होतं. पण मला नाही माहिती कन्फर्म. हा इथं बघूया थांब जरा. हां बेडरूम ऑफ किंग कार्लो. हा जो बेडरूम आहे किंग कार्लोस आहे ना, किंग कार्लोस जे होते ना त्यांचा बेडरूम होता. म्हणजे हे होते ना ते त्यांचा बेडरूम होता. समोर फोटो पण दिलेला आहे त्यांचा हा बेड वगैरे. एवढं बंद ते पण त्यांनी ग्लास लावलेला आहे. हा बाथरूम होता. हो बाथरूम आहे बघ. बाथरूम सोफा वगैरे. तर हेच बाथरूम होतं. हां ते लहान होते तेव्हा इथे यूज करायचे तेव्हाच आहे. पण काय काय जे रूम्स आहेत ते त्यांनी असे बंद ठेवलेले आहे आणि जे मोजकेच आहे तेच त्यांनी असे ओपन ठेवलेले आहे. इथे वरती क्लॉक टॉवरसाठी जाण्याचा रस्ता आहे. एक छोटं बाथरूम आहे पण तिथून राईट साईडला आहे. तर तुम्ही वरती जाऊ शकता क्लॉक टॉवरला. मी फोटोज काढते. पहिले लॉकडाऊन होता आता त्याने तुला कसं वाटलं हे? छान वाटते. हां फोटो काढण्याचं काम. फोटो काढते. सेकंड वाईटचा हा बेडरूम. त्यांचा हा कॉट इथे माझ्याजवळ मास्टर बेडरूम काइंड ऑफ आहे. इथे मोठा वॉर्डरोब आहे. क्वीनचा होता तो. सीलिंग पण इतकी सुंदर आहे. क्वीनचा बेडरूम आहे आणि त्या वस्तू टेबल किती सुंदर आहे. आणि इथे टेबलवर चांदीच्या वस्तू आहेत. इथे त्यांचं ते आणि तिथे त्यांचं ते वॉर्डरोब वगैरे तिथे. मेकअप एरिया होता. इथे हा त्यांचा ड्रेसिंग एरिया होता बघा. ते परफ्यूमचे बॉटल्स रिकामे वगैरे ठेवलेले आहे. मिरर किती वर्षापूर्वीचे ते जुन्या वस्तू आहे. इथे त्यांचं ते वॉर्डरोब आणि ते सगळं ड्रेसिंग रूम इनफ केलं. हो टी रूम आहे. हा त्यांचा टी रूम होता. इथे बसून टी पार्टी करतात ते. बरं इथे तर सीलिंग खूप वेगळी आहे.
थांब बेला. ऑफिस ऑफ क्वीन अमिलिया. हे ऑफिस होते. वॉर्डरोब आहे त्याच्यावरती पण काम जी कार्विंग आहे ती किती बारीक आहे, किती सुंदर आहे. जे क्वीन होत्या ना तर त्यांचं ऑफिस किती इव्हन मला असं वाटतं जे राजा होते त्यांच्या ऑफिसपेक्षा यांचं ऑफिस मोठं आहे. आणि त्यांचा हा टेबल. इस्लामिक. हा जो रूम आहे स्मोकिंग एरिया आहे, म्हणजे स्मोकिंग रूम आहे हा. त्यांचं किचन होतं मम्मी, किचन होतं त्यांचं. हा हा बरं वाटतंय आता उन्हात. हळू का आपण जेव्हा पण पोर्तुगालचं नाव ऐकतो ना तर आपल्याला सुंदर सुंदर बीचेस किंवा मार्केट किंवा ओल्ड टाउन या गोष्टी लक्षात येतात. पण ही पण दुसरी साईड आपण बघितली पाहिजे. तिथे असे सुंदर सुंदर पॅलेस आहे, हिस्टॉरिकल गोष्टी आहे, तर त्या गोष्टी पण बघितल्या पाहिजे. आणि आवर्जून तुम्ही या, इथे वर्थ आहे इथे येणं. आणि खूप सुंदर. काय का मम्मी किती वस्तू होत्या ना. तुला काय आवडलं स्पेशली याच्यामधलं. त्याच्यामध्ये जे त्यांच्या ते राजांच्या किंगच्या वस्तू होत्या ना किचनच्या, त्यांनी कशा सांभाळून एकदम व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. किती मस्त वाटत होतं. हां मम्मी प्रत्येक गोष्टीचे मम्मीने ना ते वस्तूंचे ना फोटो काढले. त्यांनी एकदम छान पद्धतीने असे लावून ठेवले होते. म्हणजे आपण ते बघतो ना तर आपल्याला ते आठवतं किती सुंदर पद्धतीने त्यांनी ते करून ठेवले सगळ्या गोष्टी लोकांना बघण्यासाठी. आपण आता समोर कॅफेटेरिया आहे, त्या कॅफेटेरियामध्ये जाऊया आणि त्यानंतर पुढे जाऊ.